नमस्कार, पंढरपूर माझामध्ये स्वागत आहे। अजितदादा पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष रमेश काका मोरे यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आज तरुण वर्गाची एक मीटिंग बोलली आहे। त्या मीटिंगमध्ये त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे ते आपण पाहूया। चळे येथील समाधान वाघ हे आपली 2 मिनिटं प्रतिक्रिया देतील। नमस्कार। आज इथे जिल्ह्याचे उपाध्यक्ष रमेश काका मोरे यांच्या वस्तूवर आज मीटिंग कार्यकर्त्यांची त्यांनी घेतलेली आहे। आता सध्या कसं आहे, कमळाबद्दल माणसाच्या मनात रोष आहे, परंतु अजित गटाचे कार्यकर्ते काका व जिल्ह्याचे उपाध्यक्ष रमेश काका मोरे यांनी ही बैठक घेऊन सर्व कार्यकर्त्यांना असं सांगितले की आपल्या भाजप यांना मतदान करावे। भाजपवरती रोष असून सुद्धा आज अजितदादा पवार गटाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष रमेश काका मोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चळे येथील युवकांनी आज ठामपणे भाजपला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे। याच्यानंतर चळे येथीलच दुसरे युवक आपली प्रतिक्रिया व्यक्त करतील। काय आपलं मत काय आहे? नमस्कार। इथं आम्ही रमेश काका मोरे जिल्हा उपाध्यक्ष अजितदादा गटाची इथं आम्ही मीटिंग बोलवली आहे आणि भाजपवर रोष असताना सुद्धा आम्ही काकांनी मीटिंग बोलवली आहे, तरी आम्ही काकाचं जी काय सांगेल भाजपवर रोष असताना सुद्धा आम्ही काका जी काय सांगतील ती आम्ही मतदान करणार आहे। याच्यानंतर अजितदादा पवार गटाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष रमेश काका मोरे आपली प्रतिक्रिया व्यक्त करतील। काका, आपण जे आज मीटिंग बोलली आहे या मीटिंगमध्ये आता तरुणांनी आपली मतं व्यक्त केली। भाजपवरती नाराज असून सुद्धा आज तुम्ही पक्षाचं काम म्हणून आज मीटिंगमध्ये सर्व कार्यकर्त्यांना कोणत्या प्रकारचा आदेश देऊ इच्छिता? आदेश द्यायचा काय विषय येत नाही। वास्तवात महाराष्ट्राच्या विकासासाठी जे मागच्या दीड वर्षामध्ये राजकारणाच्या दिशा बदलल्या गेल्या त्याच्यामध्ये अजितदादांना जो निर्णय घेतला तो विकासासाठी निर्णय घेतला। काही युवकांच्या मराठा समाजामध्ये काय म्हणजे बोलबाला झालेला आहे तो काय वास्तविक सगळा म्हणजे खरा खोटा कोणी करत बसत नाही। पण आज वेळ अशी आलेली आहे, आपल्यावर आपल्या गटाचं नेतृत्व अजितदादा करत असताना पक्षाचा आदेश मानून आपल्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन सगळ्यांना सांगण्याचं कर्तव्य आहे, आपण पार पाडलं पाहिजे। त्या अनुषंगानं आपण सगळी युवक पिढी आपले कार्यकर्ते ग्रामस्थांना सगळ्या त्यांनी सांगितलेलं आहे, तरी पण त्यांची सगळ्यांची इच्छा होती की आपल्याला एक सक्षमपणानं चहा पाण्याचा कार्यक्रम घेऊन ग्रामस्थांना सांगून आपल्या जे भाजपचा उमेदवार जे दिलेला आहे महायुतीतून राम सातपुते ह्यांना सांगितलं सगळ्यांना आपल्या कार्यकर्त्यांना की त्यांच्या समोरचं कमळाचं बटन दाबून त्यांना भरघोस मताने आपल्या चळे गावातून अजितदादाच्या मार्गदर्शनाखाली की आज उद्या मतदान आहे। आपलं मतदानात भाजपला सगळ्यांचाच विरोध आहे, तरी बी अजितदादाच्या पक्षाप्रती आणि रमेश काका मोरे यांच्या उपाध्यक्षाखाली भरघोस मतानं आपल्याला चळे गावात मतदान भरपूर मतानं आम्ही निवडून देणार, एवढी गॅरंटी सगळ्यांनी देणार। आणि सगळ्या शेतकऱ्यांची अडचणी असू द्या किंवा पाण्याचा प्रश्न असू द्या किंवा कुठल्या DPचा प्रश्न असू द्या, एकच आज यशवंत त्याला फोन केला होता सकाळी गावातल्या कार्यकर्त्यांनी की काका आपलं तात्या आमचा DP येत नाही, तर तात्यांनी 4 तासात DP आपल्याला सगळ्यात पोचवला आणि त्याचं लाईट आज चालू केलेली आहे। त्यासाठी तात्यांचं बी आम्ही म्हणून करतो आणि त्यात जास्त म्हणजे रमेश काका मोरे असल्यामुळं आम्हाला काय चिंता करायची काय गरजच नाही या गावात, एवढं आम्ही मान्य करतो।